कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्या दोन मनाच्या ज्या भावना आहेत, जे मनाची स्थिती आहे, आपण याला मनाची स्थिती म्हणतो. तर ह्या दोन मनाच्या स्थितीवरूनच तुमचं मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा अजून कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठरलेल्या असतात. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की तुमचं चेतन मन आणि अवचेतन मन, ठीक आहे. तर अवचेतन मनाला खरं खोटं कळत नाही. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट तुम्हाला सारखी सारखी रिपीट करून ती आठवण करून द्यावी लागते की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. तुम्ही कधी असं अनुभवलंय का की तुम्ही एखादा निर्णय घेतलाय किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, काहीही असेल आणि अचानक तुम्ही कॅन्सल करता. इन्स्टंट तुम्हाला अशा काहीतरी वाईब्स येतात की नको, आज नको जायला. हो, मी ठरवलं होतं पण आज इच्छा नाही, कंटाळा नाही, असं मला आतून कसं तरी होतंय. असं वाटतं का कधी-कधी? तर हे तुमचं अवचेतन मन जे आहे ते तुम्हाला सिग्नल देत असतं की हे मला बरोबर वाटत नाही आत्ता. मी आता तिथं सिक्युअर फील करत नाहीये. नको जायला, नको करायला. आणि मग तुम्ही एकदम असे काय म्हणतो आपण त्याला जागे झाल्यासारखे की नको मला आत्ता नाही करायचं. ठीक आहे मी नंतर करेल पण आत्ता मला नाही करायचंय. तर तुमच्या चेतन मनाने घेतलेले जे निर्णय आहेत ते अवचेतन मन कधी-कधी जर डिनाय करतं तर त्याच्या मागचं कारण असं असतं की ते अवचेतन मनापर्यंत पोहोचलेलं नसतं की ते योग्य आहे. मग त्याला तो विश्वास द्यावा लागतो, त्याला पटवून द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार बोलता, वारंवार ती ध्यानात घेता, त्याचा विचार करता, तेव्हा अवचेतन मनाला कुठेतरी हे पटतं की हो हे असं आहे. आणि एकदा का ती गोष्ट अवचेतन मनाला पक्की झाली, तुमचं मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुमच्या सगळ्या इच्छा या अशा पूर्ण होतात. हा खेळ फक्त चेतन आणि अवचेतन मनाचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या 2 गोष्टीवर काम करावं लागेल. येते लक्षात मला काय म्हणायचंय? भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.